नमस्कार, मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. मंगलची बहीण शांता आज सहकुटुंब मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन येणार होती. मंगलने तिच्या सुनेला राधाला सर्वांसाठी जेवण बनवायला सांगितले होते. राधाचं लग्न होऊन महिनाच झाला होता. सासरच्या घरात रमण्याचा प्रयत्न करत होती. राधाला माहित होतं शांता मावशीला पनीर खूप आवडतं, म्हणून तिने मटर पनीर, कांदा भजी, शेवयाची खीर आणि चपाती असा बेत केला होता. शांता मावशी आली. इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. राधाने सर्वांना जेवणाचे ताट वाढले. जेवण झाल्यावर पुन्हा दोघी बहिणी रूममध्ये जाऊन गप्पात रंगल्या. राधाने सर्व आवरावर केली. भांडी घासत असतानाच तिला दोघींचे बोलणे ऐकू आले. शांता मावशी मंगलला म्हणाले, काय ग, राधाने कसल्या चपात्या केल्या होत्या? कडक झार. सगळं जेवण छान होतं, पण चपात्या काही आवडल्या नाही. एक चपाती गोल नव्हती, सगळे नकाशेच दिसत होते. तिला आत्ताच जरा दरडावून बोल, म्हणजे गोल आणि नरम चपात्या बनवायला शिकेन. यावर सासू काय बोलणार हे ऐकण्यासाठी राधाने कान टवकारले. मंगल म्हणाली, अगं काय ग, पोरीने तुम्ही येणार म्हणून सकाळपासून आवडीचे जेवण बनवलं आणि तू पटकन बोलून दाखवलं. आता कुठे महिना झाला लग्नाला, शिकेल की हळूहळू? मला काही तिला दरडावून बोलायची गरज नाही. सर्व गोष्टी हौसेने करते. उगाच तुझं आपलं काहीतरी. आता शांता मावशीचा चेहरा उतरला. तिला वाटलं बहीण आपल्या सुरात सूर लावून काहीतरी बोलेन, पण तसं झालंच नाही. शांता खरं तर मंगलपेक्षा लहान होती, पण अगदी सगळ्या गोष्टी मनासारख्या लागत असे. लगेच बोलून मोकळी होत असे. या वृत्तीमुळे तिच्या घरातले सुद्धा वैतागले होते. तिचे सततचे तोडून बोलणे कोणालाही आवडत नसे. सासूचे शब्द ऐकून इथे राधाच्या मनाला फार बरं वाटलं. तिलाही धीर आला. ती आपल्या कामात जुंपली. मनात तिने ठरवलं, आता काहीही करून नरम चपात्या बनवायला शिकायचंच. सासू आपल्यावर इतका विश्वास ठेवते तर आपणही दाखवून द्यायचं. त्यासाठी सासूकडून टिप्स घेतले. पीठ चांगलं मळलं आणि हलक्या हाताने चपात्या लाटल्या, भाजल्या की नरम होतात. सासू चपात्या बनवताना लाटणं कोणत्या अँगलने फिरवायची हे बारकाईने पाहायची. आता ती रोज चपात्या करताना कटाक्षाने सर्व नियम पाळत असे. थोड्या दिवसातच ती तोंडात विरघळतील अशा मौशार आणि गोल चपात्या बनवू लागली. जो पण येई तो राधाच्या जेवणाचे कौतुक करत असे, खास करून चपात्यांचे. तेव्हा सर्वात जास्त मंगलचीच कॉलर टाईट व्हायची. थोड्या दिवसाने शांता मावशीला सून आली, पण ह्या दोन्ही सासू सुनात काही जमेना. कारण शांता मावशी सुनेकडून काही चुकलं तर सर्वांसमोर तिला कठोरपणे बोलत. शांता मावशीला वाटत असे, जर मी असे केले तर सून लवकर शिकेन, मुठीत राहील. पण तसं न होता दोघींमध्ये वादविवाद होत राहिले. शेवटी रोज रोजच्या भांडणाला कंटाळून सून मुलगा दोघेही जवळच घर घेऊन वेगळे राहू लागले. स्वयंपाक ही कला आहे. स्वयंपाकात चुका झाल्याशिवाय उत्तम सुगरण होत नाही. खरं तर नवीन घरात सगळ्याच गोष्टी नवीन असतात. त्यांचा ताळमेळ बसवणे जरा जड होते. आणि अशा वेळेस जेव्हा सासरच्या माणसांची साथ मिळते तेव्हा सासरच्या वातावरणात स्वतःला झोकून देते, जसं की राधा. असंही जो चुकतो तोच शिकतो. ह्या कथेत मंगलने राधाची बाजू सांभाळली, म्हणून राधाला अजून हुरूप आला. तिने मन लावून चपात्या मऊ कशा होतील ह्याचा प्रयत्न केला आणि ती शिकली. पण का जर मंगलने बहिणीचे ऐकून तिला सुनावलं असतं तर कदाचित सासू सुनेतलं अंतर नेहमीसाठी वाढलं असतं. खरं तर
ह्याच छोट्या मोठ्या गोष्टी नातेसंबंध दृढ करण्यास उपयोगी ठरतात, नाही का? समाप्त. कथालेखन अश्विनी कुणाल ओगले. श्रोते हो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक कमेंट जरूर द्या. लवकरच भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.